श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, आपल्या कृपा त्या स्वामीरायाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींचरणी प्रार्थना. स्वामी भक्तांना आपण देवाची भक्ती करत असताना, सेवा करत असताना नेहमी म्हणत असतो की आपल्याला आता आपल्या पाठीमागे संसार आहे, आपल्या पाठीमागे प्रपंच आहे. आपण पुढे जाऊन म्हणजेच म्हातारपणी आपण देवाची सेवा करू, परंतु आपण असे करायचे नाही. आपण तरुण वयातच देवाची सेवा करायची आहे आणि तरुण वयातच नामस्मरण करायचे आहे. आपण तरुण वयात नामस्मरण का करावे याचे कारण मी आज तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग जास्त वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तरुण वय हे जीवनातील अनमोल वय असते. त्या वयात मनुष्य जे काही करेल म्हणजेच कर्तृत्व करेल, त्याच कर्तृत्वाची पावती मनुष्याला पुढे जीवनात यशस्वी करते. कारण ह्या वयात मुले हुशार असतात, मॅच्युर्ड असतात, तरुण रक्त अंगात सळसळत असते. ह्या वयात जे कर्म तरुण करेल त्या कर्माचे दुःख आणि सुख त्या जीवाला भोगावे लागतात. मग हे दुःख भोग कमी होण्यासाठी, जीवनात प्रत्येक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी व आपल्या जीवनात देवाची शक्ती प्राप्त होऊन ह्या नरदेहाचा उद्धार करण्यासाठी तरुण वयात नामस्मरण करायचे असते. म्हातारपणी नामस्मरण होत नाही, कारण त्यांनी पूर्ण जीवन संसाराचे चिंतन करण्यासाठी घालवलेले असते. त्यामुळे त्यांच्याकडून नामस्मरण झाले तरीही ते देवाला पोचते, पण दैवी शक्ती त्यांना मिळत नाही. तर ही शक्ती तरुण वयातच मनुष्याला मिळते. नामस्मरण हे तरुणांना जीवनात प्रगती करण्यासाठी एक अमृत आहे. त्या नामस्मरणाच्या अमृताच्या प्रत्येक घोटाला त्यांना दैवी शक्ती मिळत असते. नामस्मरण का करायचे असते? तर कारण तरुण वय हे अल्लड असते. त्या वयात मुलांचे विचार व मन स्थिर नसते. मग त्या मनाला आणि त्या विचारांना स्थिर फक्त नामस्मरणच करते. त्यांना ह्या वयात जगाचा अनुभव नसतो. कोण कधी फसवेल, कधी कोण घात करेल किंवा जीवनात कधी मृत्यू येईल सांगता येत नाही. पण नामस्मरणाने खूप काही समस्या जीवनात सुटू शकतात. हल्लीच्या मुलांना नेट, TV, मोबाईल ह्याचे वेड लागल्यामुळे त्यांची बुद्धी स्थिर राहत नाही. त्याचबरोबर सतत तेच जीवन जगल्यामुळे मुलांच्या मनात वाईट विचार येतात. बारीक सारीक गोष्टीवरून मुले चिडचिड करतात, लगेच राग येतो. काही वेळेला तो राग मनात बसल्यामुळे ही मुले दुसऱ्याचा घात देखील करतात. पैशासाठी व्यभिचार करतात. पैसा श्रेष्ठ आहे, संस्कार कमी आहेत, अशी ह्यांची विचारसरणी असते. त्या स्पर्धा परीक्षा स्वतःच्या आत्म्याला व शरीराला त्या परीक्षेत सतत गुंतून ठेवले असल्यामुळे त्यांचे जीवन हे नीरस वाटते. दुसऱ्यांच्या पुढे जाणे, खूप पैसा कमविणे हेच त्यांचे ध्येय असते. पण ह्या मन सुख वस्तू मिळाल्यामुळे विचलित होऊन काही वेळेला मुले वाम मार्गाला जातात. कारण वाम मार्गाला जाण्याचे कारण त्यांचे मन स्थिर न राहणे. ह्या मनाला स्थिर करण्यासाठी तरुण वयात नामस्मरण करायचे असते. नामस्मरणाने एक वेगळीच दैवी शक्ती प्राप्त होते. मुलांचे मन स्थिर राहिल्यामुळे जे काही वाचलेले आहे ते सर्व लक्षात राहते. वाईट कर्म करायला त्या मुलांचे मन घाबरते, कारण मनात नामाची माळ जपली जाते. तरुण मुले वाईट कर्म करत नाही, त्यामुळे त्यांच्या हातून पाप घडत नाही, म्हणून ते जीवनात प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात. नामस्मरणामुळे खूप मेहनत करायची जिद्द निर्माण होते. जसे जसे त्यांचे नामस्मरण वाढते तसे तसे त्यांची दैवी शक्ती देखील वाढते. त्यामुळे त्यांना जीवनात कितीही वाईट प्रसंग आला की देव त्यांचे रक्षण करतो, त्यांना योग्य मार्गाला लावतो. त्यांच्या जीवनाची दोरी देवाच्या हातात असते. देवाचे संरक्षण वलय त्या मुलांना प्राप्त होते. चेहऱ्यावर मेकअपची गरज भासत नाही, तर आपोआप तेज येते. तरुण मुले आणखी सुंदर दिसू लागतात. ईश्वरी अंश त्यांच्यात तयार होतो. चिंता, भय ह्याची जागा त्यांच्या जीवनात देवाच्या चिंतनाने घेतलेली असते.
देवालाही सुंदर ताजे फूल आवडते. म्हणजेच तरुण काळा असो या गोरा, पण त्याचे सुंदर निष्पाप मन देवाला नक्कीच आवडते. म्हणून तरुण वयात नामस्मरण करायचे असते. म्हातारपण आता कोणी पाहिले आहे? मृत्यू कधी येईल सांगू शकत नाही. आजचा दिवस आपण पाहिला आहे, आज आपण जगत आहोत, परंतु उद्या आपण आहे की नाही हे कुणीही सांगू शकत नाही. म्हणून देवाचे दिवसातून एकदा तरी नामस्मरण करा, कारण जीवनातले खरे अमृत तेच आहे. माणसाकडे समाधान असेल तर पैसा टिकतो, अन्यथा कितीही कमावला तरी तो कमीच पडतो. म्हणून जगत असताना जास्त विचार करायचा नाही. जे घडायचं ते घडणारच. दुसऱ्याचं भलं करायला कोणत्याही पदाची किंवा पैशाची गरज नसते, फक्त मनात चांगली भावना लागते. आयुष्यात काही सोडून द्यायचं असेल तर समोरच्याकडून अपेक्षा करणं सोडून द्यायचे. स्वामी भक्तांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल चालू करा आणि सगळ्यांनी एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.